प्रथम तुम्ही हा व्हिडिओ पहा. अशा प्रकारचे व्हिडिओ कसे तयार करावे ते आपण आजच्या प्रॅक्टिकलमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, आज मी तुम्हाला एका नवीन टूलबद्दल माहिती देणार आहे, जे गुगलचं टूल आहे. labs.google नावाचं जे टूल आहे त्याच्या मदतीने व्हिडिओ कसे तयार करावे ते आता आपण पाहणार आहोत. तर चला प्रत्यक्ष आपण प्रॅक्टिकल पाहूया. हे पहा, त्यासाठी मी प्रथम इमेजवरून व्हिडिओ तयार करणार आहे. म्हणून इमेज तयार करण्यासाठी जेमिनाय या टूलचा उपयोग करतो. या ठिकाणी मला इमेज तयार करायची आहे, म्हणून या ठिकाणी मी एक फोटो अपलोड करतो. या ठिकाणी आपण एक फोटो अपलोड करूया. आता या फोटोला मी एक प्रॉम्प्ट देतो. प्रॉम्प्ट देऊन झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक इमेज तयार करून मिळेल. हे पहा, या ठिकाणी मला एक इमेज तयार करून मिळाली की हा फोटो समुद्रातून होडीने प्रवास करत आहे. अशा पद्धतीचा आपण त्या ठिकाणी इमेज तयार केलेली आहे. ही इमेज मी डाउनलोड करतो. त्यानंतर मला अजून एक इमेज हवी आहे, म्हणून मी इथं प्रॉम्प्ट देतो. रिमूव्ह द बोट अँड फोटो फ्रॉम दिस इमेजमधून फोटो आणि होडीमध्ये बसलेली जी इमेज आहे ती काढून टाकायची आणि मला पूर्णपणे फक्त समुद्राची इमेज हवी आहे, म्हणून मी हा प्रॉम्प्ट दिला आहे. आपल्याला पूर्ण समुद्राची इमेज मिळाली. त्याला पण आपण डाउनलोड करूया. त्यानंतर या ठिकाणी या वेबसाईटवर जा. labs.google/apex या नावाची ती वेबसाईट आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला टेक्स्ट टू व्हिडिओ, फ्रेम टू व्हिडिओ अशा पद्धतीचे इन्ग्रेडियंट्स टू व्हिडिओ, क्रिएट इमेज असे ऑप्शन दिसतात. इथूनही आपण इमेज तयार करू शकलो असतो, परंतु जेमिनायमध्ये चांगले इमेज तयार होतात म्हणून मी ते टूल वापरले आहे. तुम्हाला पाहिजे ते तुम्ही वापरू शकता. या ठिकाणी आता मी फ्रेम टू व्हिडिओ अशा पद्धतीचा या ठिकाणी ऑप्शन घेतो. त्यानंतर इथे अपलोडवरती क्लिक करा. आपण ज्या डाउनलोड केलेल्या इमेज आहेत त्या इमेज या ठिकाणी सिलेक्ट करा. ही पहिली इमेज आपण या ठिकाणी घेतली. लँडस्केप किंवा पोर्ट्रेट जो पर्याय पाहिजे असेल तो पर्याय घेऊया. आपण पोर्ट्रेट पर्याय घेऊ. या ठिकाणी मी पोर्ट्रेटमध्ये अशा पद्धतीने क्रॉप करून घेतो. क्रॉप अँड सेव्ह करा. या ठिकाणी ती फाईल पूर्ण अपलोड होऊ द्या. त्यानंतर दुसरी फ्रेम या ठिकाणी अपलोड करायची आहे, म्हणून दुसरा फोटो या ठिकाणी जो आपण तयार केला आहे तो घ्या. त्याला देखील व्यवस्थित क्रॉप करून घ्या. क्रॉप अँड सेव्ह करा आणि या ठिकाणी एक प्रॉम्प्ट द्या. मला ड्रोन शूट व्हिडिओ बनवायचा आहे, म्हणून मी अशा पद्धतीने प्रॉम्प्ट दिला. हे पहा, या ठिकाणी आपला हा व्हिडिओ तयार झालेला आहे. पूर्णपणे ड्रोनने ज्या पद्धतीने आपण शूट करतो अगदी त्याप्रमाणे हा व्हिडिओ आपला तयार झालेला आहे. त्याला आपण डाउनलोड करूया. ओरिजिनल साईजमध्ये असल्यास आपण ओरिजिनल साईजमध्ये हा इकडे डाउनलोड करून आपण पाहू शकतो. अशा प्रकारे ॲडव्हान्स गोष्टी कशा वापराव्यात, ॲडव्हान्स टूल्स कसे वापरावेत याचे प्रत्यक्ष ट्रेनिंग आम्ही MSCITच्या कोर्समध्ये देत असतो. तुम्ही आजच संपर्क करा आणि अशा गोष्टी नवनवीन शिकून तंत्रज्ञानामध्ये तरबेज व्हा. आमचा पत्ता मल्टीटेक कॉम्प्युटर, राजगुरुनगर बँकेच्या मागे, आळंदी देवाची.